पीड न्यूजला सुरुवात करूयात आणि पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात। कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येतोय, तर कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सीबीआयसह ईडीकडे तक्रार करण्यात आलेली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्लींसह 5 शेतकऱ्यांनी सीबीआयसह ईडीकडे तक्रार केली आहे। सिलोडमधील जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईनगरी भाविकांनी फुलली आहे। देशभरातील भाविकांची शिर्डीत तोबा गर्दी झाली आहे। दरम्यान साई नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। मंत्री दीपक केसरकरांनी देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात केली आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय। उद्धव ठाकरेंबाबत अजूनही आदर आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असं केसरकरांनी म्हटलंय। नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभारा, साळखांबी मंडप, चौखांबी मंडपामध्ये फुलं आणि फळांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। पुण्यातील प्रदीप ठाकर यांनी ही सजावट केली आहे, तर दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे। नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी शेगाव नगरीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। देशभरातून भाविक दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले असून पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागपुरातील टेकडी गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी केलेली आहे। आज पहाटे 5 वाजल्यापासून गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे। नववर्षानिमित्त मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे। मुंबईकरांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनानं नववर्षाची मंगलमय सुरुवात केली आहे। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। चंद्रपूरकरांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं केली आहे। गोंडकालीन प्राचीन महाकाली मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। नववर्षानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। वाशिममध्ये कापसाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे दर यंदा 5,000 घसरलेत। कापसाला किमान 14,000 रुपये क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावत जामठी मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं समोर आलेलं आहे। बांधकाम अधिकारी यांचा वचक नसल्यानं ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानं एक रो हाऊसवरती छापा टाकत जवळपास 1 कोटी चरस गांजासारखे अंमली पदार्थ जप्त केलेत। या कारवाईत 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूरमध्ये एका कारचा भीषण अपघात झालाय। भरधाव कार दुभाजकाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटलेली आहे। यात एक जण गंभीर जखमी झालाय। पालघरच्या सफाळे कादरवण इथं क्रेनवरील कामगाराचा क्रेनखाली येऊन मृत्यू झाला। या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। गोंदियातील अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात पोलीस दलाकडून कम्युनिटी पोलिसिंग अभियान राबवण्यात आलं आहे। त्यासोबतच स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं। सांगलीत कृष्णाकाठची सूर्योदयाची विलोभनीय दृश्य समोर आलेली आहेत। निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद केली आहेत। जळगावमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। तृतीयपंथींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। गुजरातच्या वडनगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली। यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा, माजी विधानसभा अध्यक्षा निमाबेन आचार्य यांच्यासह बडे नेते आणि नागरिक उपस्थित होते। दिल्लीतल्या जीके पार्क इथल्या वृद्धाश्रमात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। आगीत 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झालाय। दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून 13 जणांना रेस्क्यू करण्यात आलंय।
रत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावरती 2023च्या पहिल्या दिवशीही पर्यटकांचा उत्साह कायम दिसतोय। अजूनही समुद्र किनाऱ्यावरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मनमाडला पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 100 जणांवरती दंडात्मक कारवाई केली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत सपत्नीक साईंचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला असून देशाच्या विकासासाठी त्यांच्यासोबत उभं राहू असं वक्तव्य विखे पाटलांनी यावेळी केलं। अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, आत्मक्लेश करावा अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। तसंच मवियाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा घणाघातही विखे पाटलांनी केला। अमरावतीतील पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 16 संचालक पदाकरता 54 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया पार पडतेय। 16 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात असून सोमवारी मतमोजणी होणार आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी तोबा गर्दी केली आहे। राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झालेत। स्वामी समर्थ मंदिर समितीकडून भाविकांसाठी विशेष नियोजन करण्यात आलंय। नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात अष्टप्रहर स्वरहोत्र या संगीत मैफिल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दिवसभरात मंदिरात भारतीय शास्त्रीय संगीतातील 8हून अधिक स्वरसाधनांची मैफिल रंगणार आहे आणि तर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी देखील केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार इंदापूर दौऱ्यावरती आहेत। त्यांनी बोरी आणि कळस या गावांना भेट दिली आहे। यावेळी शरद पवारांनी तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस वितरण कंपन्यांनी देशभरातील एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का दिलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही। केंद्र सरकार आजपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवणार आहे। अन्न व पुरवठा मंत्रालयाने शनिवारी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्याच्या अधिसूचना जारी केल्या आहेत। आयकर विभागाने शनिवारी एक नोटीस जारी केली आहे। मार्च 2023 अखेरपर्यंत आधारशी लिंक न केलेलं पॅन अकाउंट बंद केलं जाणार आहे। हा बदल एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार आहे। नवीन वर्षात नवीन वाहनं खरेदी करणं आता महाग होणार आहे, कारण प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे। टाटा कंपनीनं आजपासून किमतीमध्ये वाढ केली आहे, तर होंडा कंपनीनं ही वाहनांच्या किमती 30,000 रुपयांनी वाढणार असल्याचं सांगितलंय। जर लॉकरमधील वस्तूंना नुकसान झालं तर त्याची जबाबदारी आता बँकांवर राहणार आहे। रिझर्व्ह बँकेनं बँक लॉकरबाबत नवीन निर्देश जारी केलेत। हे नियम आजपासून लागू झालेत। क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आलेत। हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित आहे। HDFC बँक तिच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवरती मिळालेले रिवॉर्ड पॉइंट आता बदलणार आहे। (2023) हे नववर्ष विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलाय, कारण यावर्षी तब्बल 8 महिने विवाह मुहूर्त असणार आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने वगळता बाकी 8 महिन्यांमध्ये मुहूर्त असणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिर गुरुवारपासून 8 दिवस बंद राहणार आहे। गर्भगृहातील मूर्ती संवर्धनासह काही कामासाठी 5 ते 12 जानेवारी दरम्यान मंदिर बंद राहणार आहे। शेगावचं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोकणातील भाविकांसाठी कोकण रेल्वेनं नवीन वर्षात एक खुश खबर दिली आहे। नागपूर ते मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला 4 जानेवारीपासून शेगाव स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे।
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे डिसेंबरमध्येच थंडी गायब झाली होती, मात्र थंडीची ही कसर जानेवारीमध्ये भरून निघण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील हवामानातील बदलाचा फटका रब्बी पिकांना बसतोय। तापमानात पुन्हा वाढ झाल्यामुळे गहू पिकाची वाढ खुंटली आहे, तर मका आणि हरभरा पिकावरती खोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे धुळ्यातील शेतकरी हा चिंतेत आहे। नाशिक महापालिकेनं कर वसुलीसाठी हायटेक होण्याचा निर्णय घेतलाय। करदात्यांशी संपर्क करण्यासाठी पालिकेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला असून 1.5 लाख मिळकत धारकांना करभरणा करण्याचे संदेश आता पाठवले जात आहेत। नाशकात आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी होर्डिंग, फलक, भित्तिचित्र, डिजिटल बोर्ड आणि कमानींवरील जाहिरातींसाठी आकारण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये तब्बल 4 पट वाढ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वर्ध्यातील महात्मा गांधी यांच्या बापू कुटीत पर्यटकांनी गर्दी केली आहे। यावेळी पर्यटकांसह शाळेच्या विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील हॉटेल आणि बार व्यवसाय तेजीत आहेत। जळगावातील मद्य विक्रीतही 12% वाढ झाली आहे। कोरोना काळात ठप्प असलेल्या हॉटेल व्यवसायाला यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय। हॉटेल व्यावसायिकांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। धुळ्यातील 7हून अधिक पोलीस चौक्या धूळखात पडलेल्या आहेत। संवेदनशील भागात उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांकडे पोलीस कर्मचारी फिरकतच नाहीयेत, त्यामुळे या चौक्या कशासाठी उभारल्या असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। राहुल गांधींच्या वक्तव्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदा एवढ्या देखील जागा मिळालेल्या नाहीयेत असा खोचक टोला देखील विखे पाटलांनी लगावलाय। औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्या उपस्थितीत या कृषी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला बॉम्ब उडवण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी संघ मुख्यालय परिसरातील सुरक्षा वाढवलेली आहे। मुंबईत रात्री ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकूण 127 केसेस नोंदवण्यात आल्यात। नाकाबंदी दरम्यान विशेष पोलिसांच्या पथकानं ही तपासणी केलेली आहे आणि त्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। वाशिमच्या किन्ही राजा आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये हलगर्जीपणाबद्दल दोषींवरती कारवाईचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेत। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता। रुग्णालयात पर्यायी व्यवस्था का नव्हती असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून करण्यात आलाय। औरंगाबादच्या आंबेडकर नगरमध्ये मद्यपिनी धिंगाणा घातलाय। तू माझ्याकडे का बघतो असं विचारत 2 तळीराम एकमेकांना भिडलेत आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। भंडाऱ्यातील जवाहरनगर पेट्रोल पंपाजवळ कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ट्रक जळून खाक झालाय। जळगावच्या रामदेववाडी इथं भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली आहे। या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर मृत बाईकवर मागे बसलेली मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। 2023 हे वर्ष आनंदाचं आणि भरभराटीचं जावो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात। पंतप्रधान मोदींनी कोरोना स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली। या बैठकीत मोदींनी आरोग्य सुविधांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। चीन आणि जपानमधील कोरोना स्थितीवरती लक्ष ठेवण्याच्या सूचनाही मोदींनी अधिकाऱ्यांना दिल्या। दिल्ली एनसीआरमध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर इथं होता। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर भारतात थंडीचा जोर वाढलाय। राजधानी नवी दिल्लीसह पंजाब हरियाणात तापमानात मोठी घट झाली आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतलाय।
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरती जोरदार टीका केली आहे। जर राहुल गांधी खरंच आरएसएसला गुरु मानत असतील तर ते नागपुरात जाऊन भारत मातेच्या ध्वजाला कधी वंदन करणार असा सवाल त्यांनी विचारलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगळुरूमध्ये भाजपच्या बूथ अध्यक्षांची बैठक घेतली। या बैठकीत अमित शहा यांनी काँग्रेस आणि जेडीएसवरती टीका केली। तुकडे तुकडे गँग एकत्र आली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला। बंगळुरूमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती। गर्दी नियंत्रित करण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी गर्दीवरती लाठीचार्ज केला। उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून अल कायदाच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे। आरोपी इस्लामिक राष्ट्रासाठी लोकांना भडकवत असल्यानं उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकानं अझरुद्दीनला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथल्या कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। किरीट सोमय्या रेवदंड्यामध्ये दाखल झालेले आहेत। रश्मी ठाकरेंविरोधात ते तक्रार करणार आहेत। रेवदंडा पोलिसांमध्ये ही तक्रार करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी किरीट सोमय्या हे तक्रार करणार आहेत आणि त्यासाठी किरीट सोमय्या हे रेवदंड्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज किरीट सोमय्या हे रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती मिळते। रेवदंडा पोलिसात ते तक्रार करणार आहेत। अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी किरीट सोमय्या तक्रार करणार आहेत आणि त्यासाठी ते रेवदंड्यात दाखल देखील झालेले आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून। मोहन, काय सविस्तर तपशील? किरीट सोमय्या अलिबागमध्ये दाखल झालेले आहेत। आज 1 तारीख आहे। आज ते रेवदंडा पोलीस स्टेशन येथे दाखल होणार आहे, जिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, फौज फाटा इथे तैनात केलेला आहे। किरीट सोमय्या थोड्याच वेळात इथे पोलीस स्टेशन दाखल झाल्यानंतर ते रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार करणारे याची आणि बंगले आणि बंगल्यांचा कर, ज्या सगळ्या पावत्या त्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे इथं जमा करणार आहेत पोलीस स्टेशनला आणि इथे सगळं पोलीस स्टेशनला पीआयशी बातचीत करून पुढे काय वाटचाल आहे ते आता सांगणार आहेत। धन्यवाद मोहन। या सगळ्या प्रकरणाकडे या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। आम्ही तुमच्याकडून अपडेट घेऊ तुर्तास। धन्यवाद। किरीट सोमय्या रेवदंड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि रश्मी ठाकरेंविरोधात ते तक्रार देखील करणार आहेत। रेवदंडा पोलिसात ते तक्रार करणार आहेत आणि या संदर्भातले जे कागदपत्र आहेत, जे पुरावे आहेत ते देखील ते पोलिसांना सादर करणार असल्याची माहिती मिळते। अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी किरीट सोमय्या हे तक्रार करणार आहेत। उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी उज्जैनमधील महाकाल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झालेली आहे। भगवान महाकालचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उज्जैनमध्ये दाखल झालेत। नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी म्हणून अनेक भाविकांनी विविध मंदिरात गर्दी केली आहे। आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात पहाटे पूजा संपन्न झाली आहे। त्यानंतर दर्शन रांगेला देखील सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशातील वाराणसीत नव्या वर्षातील पहाटे गंगा आरती पार पडली आहे। यावेळी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं व्हावं म्हणून जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। कडाक्याच्या थंडीतही नागरिक पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत। यावेळी भाविकांनी जय माता दीचा गजर केलाय। शीख भाविकांचं धर्मस्थळ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। नववर्षाच्या स्वागताला सुवर्ण मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते। त्यानंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भारत आणि श्रीलंका येत्या 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची T20 मालिका त्याच्यामध्ये खेळवली जाणार आहे। या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कोलंबोहून भारतात रवाना झालाय। श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरती खेळाडूंचे काही फोटो देखील शेअर केले।
अभिनेत्री नोरा फतेहीनं खास फोटोशूट केलंय। मोत्याची थीम असलेल्या या फोटोशूटमध्ये नोराचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय। रॅपर डोजा कॅटला एका व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना पकडण्यात आलाय। तिनी चॅटवरती चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधत असताना डोजा ड्रग्ज घेत होती, त्यामुळे डोजावरती काही चाहते देखील नाराजी व्यक्त करतायत, तर काहींनी तिला ट्रोल देखील केलाय। बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर 7 वर्षांनंतर दिग्दर्शनाची जबाबदारी घेणार आहे। करणनं त्याच्या जुन्या हिट सिनेमांपासून ते आगामी रॉकी रानी की प्रेम कहाणी या सिनेमाच्या शूटिंगचा BTS शेअर केलाय। 2023 खास असेल असंही त्यानं या व्हिडिओत म्हटलंय। त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। I'm stuck reading. So am I. La 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 la. अभिनेत्री दीपिका कक्करला तिचा नवरा शोएब इब्राहिमनं लक्झरी कार गिफ्ट केली आहे। शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावरती नव्या गाडीसोबतचा एक फोटो शेअर केलाय। दीपिका टेलिव्हिजन विश्वापासून जरी लांब असली तरी सोशल मीडियावरती ती सक्रिय असल्यानं तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे। गायक अदनान सामीनं 130 किलो वजन कमी करून सर्वांना थक्क केलं होतं। मात्र इतकं वजन अदनाननं सर्जरी करून कमी केल्याच्या चर्चा रंगत होत्या। त्यावरती अदनाननं स्पष्टीकरण दिलंय। डॉक्टरांनी अल्टिमेटम दिल्यानंतर त्याने टेक्सासला जाऊन न्यूट्रिशनिस्टच्या मदतीनं वजन कमी केल्याचं स्पष्ट केलंय। मराठमोळी अभिनेत्री अमृता पांडेनं देखील आपल्या खास मित्रमैत्रिणींसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलंय। या खास क्षणाचे काही खास फोटो अनन्याने सोशल मीडियावरती शेअर केले। अभिनेत्री तमन्ना भाटियानं 2022च्या वर्षातील आठवणींना उजाळा दिलाय। 2022 मधील काही खास क्षणांचा एकत्रित व्हिडिओ तिनं सोशल मीडियावरती शेअर केलाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी परदेशी गेले आहेत। मात्र मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आणि वरुण धवननं मायदेशी राहून नववर्षाचं स्वागत करणं पसंत केलंय। त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत राजस्थानमध्ये केलं असून त्यांच्या सेलिब्रेशनचा फोटो समोर आलाय। अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील क्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आपल्या कुटुंबासह परदेशी गेली। यावेळी शिल्पानं रोलर कोस्टरचा अनुभव घेतलाय। दरम्यान रोलर कोस्टरप्रमाणे सर्व निगेटिव्हिटी मागे टाकून 2023चं स्वागत करा असं खास मेसेज शिल्पानं आपल्या चाहत्यांना केलाय। बातमी सविस्तर पाहूयात। भाजप नेते किरीट सोमय्यांनी गेल्या वर्षभरात मवियाच्या काही नेत्यांवरती गैरव्यवहार आणि घोटाळ्याचे आरोप केले होते। सोमय्यांनी या नेत्यांना सूचक इशारा देखील दिलाय। पाहूयात। महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं आणि राज्यातील सत्तांतरानंतर सुद्धा त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांचा पिच्छा काही सोडला नाही। सरत्या वर्षात त्यांनी नवीन वर्षासाठी एक खास संकल्प सोडलाय। आगामी वर्षात जुन्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचा चंग त्यांनी बांधलाय। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगले, असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परबचा साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर मुंबई महापालिकेचा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार। 2019ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, हसन मुश्रीफ तसंच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना त्यांनी टार्गेट केलं। वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एक ट्विट करत आपल्या राजकीय विरोधकांना सूचनावजा इशारा दिलाय। खरं तर गेल्या 2.5 वर्षात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या कथित 16 बंगल्यांवरून रान उठवलं होतं। तसंच तत्कालीन मंत्री असलम शेख यांनी मुंबईत अवैधपणे स्टुडिओंना मंजुरी दिल्याचाही आरोप केला। अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवरून त्यांनी जंग पछाडलं।
तर किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायमच किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर राहिलेत. मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेना सुद्धा त्यांच्या निशाण्यावर आली. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदेंच्या पक्षातील नेत्यांविषयी त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं मात्र पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.